मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। मराठ्यांचा कुणालाही धक्का लागत नाही असं महत्त्वाचं विधान जरांगे पाटलांचं आहे। तर छगन भुजबळ हे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात असा हल्लाबोल जरांगे पाटलांनी केलाय। मराठा आणि धनगर समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला जातोय असं महत्त्वाचं विधान जरांगे पाटलांनी केलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का असा सवाल जरांगे पाटलांचा आहे। तर लाखो कुणबी नोंदी सरकारनं दिल्या नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। मी गप्प बसणार नाही, हक्क मिळवून देणार असं महत्त्वाचं विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलंय। ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले। त्यांना धक्का लागतच नाही ना। आम्हीच आरक्षणात येत पहिल्यापासून त्यांना काय धक्का लागतोय? कुठं आम्हालाच धक्का लागलेला। आमचं आम्ही घेणार आहे। त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं त्याशी नाही देणं घेणं आम्हाला। कारण सत्ता इकडून आहे, सर्वसामान्य गोरगरीब मराठी इकडून। त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहेत। ऑपरेशन सुरू ठेवा, चालू ठेवा, कारण ते दबाव आहे। राज्य सरकारमध्ये राहायचं, ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पदावर राहायचं, पाळलेले 10 पास स्वतः आपण घ्यायचे आणि दाखवायचं। सगळे सत्ताधारीच आहेत। आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्हीच येणार असं ठरवून मॅनेज आहे ती खेळ। त्यांना धक्का लागलो नाही लागू आम्हाला काय माहीत नाही। आमच्या आरक्षणात ते येत हे आम्हाला माहिती, बाकीचं माहीत नाही आम्हाला। त्यांना धक्का लागतोय का चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहीत आम्हाला। आम्हाला एवढंच माहिती आहे, आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं गॅजेट आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत। तुला येतंयच काय? तुला गोरगरिबाच्या भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत? विनाकारण तो आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागला मराठ्यांची। मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय। धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील। इतकं तर म्हणजे इतकं ब्रिटिश धरतोय ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा। ब्रिटिशकालीन जनगणनेत सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे। तेही पुरावे 1871 मधले ते पुरावे तेही घेत नाहीत। म्हणजे ओबीसीत आम्ही आहेत आणि धक्के आणि धुक्क्याची भाषा करते तिकडे। स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळाले पाहिजे त्या सत्ताधाऱ्यांना, छगन भुजबळला, की आपण सत्तेच्या पदावर बसलो, खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची। ते छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे, कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।